हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओला आपण स्टार्टिंगला सिनेमॅटिक शॉट वगैरे टाकले 2-3 सेकंदासाठी. तर अ, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की आजपासून आपलं परत ब्लॉगिंगमध्ये स्टार्ट करणार आहे आपण ब्लॉगिंग परत आजपासून. तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली नवीन गाडी आता इथं पुढे जाऊन थोडंफार नाश्ता वगैरे करू. भूक लागली आम्हाला. दुपारचे 12:30-11 वाजलेले आहे. तर इथे हेल्मेट वगैरे घालून सर्व रेडी आपण. तर पुढं आपण एक हॉटेलवर थांबू. तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या. आता गाडी वगैरे इथं पार्क केलेली आहे. आता वडापाव नाही तर काहीतरी खाऊ. ऑलरेडी घरून जेवण करून आलोय, पण थोडंसं लांब जायचं आपल्याला. वैतरणा धरणाला जायचंय. रस्ता वगैरे काहीच माहित नाही. 4-5 वर्षापूर्वी आलो होतो. बघू आता गुगल मॅपला वगैरे लावून जाऊ. बाकी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण आपण कंटिन्यू करू. हा अभिषेक मस्तपैकी वडापाव वगैरे खातोय. आणि त्याच्या आयडीला पण फॉलो करून घ्या. मी तुम्हाला इंस्टाग्राम आयडी टाकतो, माझी पण आयडी टाकतो. आणि बघा आता पुढं निघालो इथून. घे सर. अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे करून इथून निघालो. हा पहिनाचा रस्ता. पहिन्यापासून मॅक्झिमम 50 पण नाही, 50 किलोमीटर लांब वैतरणा डॅम आहे. ऍक्च्युली मला किलोमीटर वगैरे माहित नाही किती काय नाही, आता मनाने सांगतो मी किती आहे. बाकी गाडी चालवायचा एक्सपिरियन्स वगैरे एकदम मस्त आहे. गाडी ॲव्हरेज वगैरे देते आपल्याला 30. गर्लफ्रेंड वाट पाहू राहिली. अच्छा. ही काही सिरियस नका घेऊ, ही मजाक होती आपली. आणि काय नाही, आता इथून आपल्याला जायचं कमीत कमी भरपूर लांब जायचं. आता पहिना वगैरे ऊन खूप लागतंय, त्याच्यामुळे टोपी वगैरे घालून मी पूर्ण ब्लॉगमध्ये मी टोपी घालतो. वाटलंच तर हेल्मेट पण घालतो, कारण की आता टोपी वगैरे काढलं ना जाम होऊन जाऊ आपण. बाकी मजा येते गाडी वगैरे चालवायला. थोडा वेळ अभिषेक चालवेल, नंतर मी चालवेल. आता इथून पुढे घाट आहे मस्तपैकी. बघू शकता तुम्ही व्ह्यू वगैरे कसा आहे. बाकी आपल्या फोनची क्लॅरिटी वगैरे पण. आणि पहिली गोष्ट आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही शेअर नाही करत, लाईक नाही करत, तर त्याचं दुःख होतं नाही का. हे बघा पहिला असा रस्ता. पावसाळ्यामध्ये इतकं भारी वाटतं ना मित्रांनो या साईडला. पावसाळ्यात पण आपण एखादा ब्लॉग वगैरे बनवू. आणि आता ते चॉकलेटी चॉकलेटी दिसतं ब्राऊन. त्या टायमाला इथे एकदम रेड असा रिक्षावाला गेला आमच्या पुढे. बाकी इथून पुढे घाट वगैरे मस्तपैकी घाटाचा आनंद घ्या. व्हिडिओला शेअर करा. आणि बाकी काही नाही यार, आपली गाडी मस्त 60-70, 60-70च्या स्पीडने चाललेली आहे. ते मिरर कसे लावा आत्ता मित्रांनो सांगा बरं. आत्ताच लावले मी. रॉयल एनफिल्डचे आहे. आपली गाडी हार्ली डेव्हिडसन आहे. बाकी ते पहिलेवाले एवढं खास नव्हतं वाटत, म्हणून मी हे थोडंफार चेंज करून घेतलं. लुक वगैरे एकदम मस्त वाटतं. आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये गोप्रो घ्यायचा. गोप्रो वगैरे यूज करू आपण व्हिडिओसाठी. आता हा पूर्ण व्हिडिओ आपण फोनने काढलेला आहे. बाकी गुगल पिक्सेलला स्टेबलायझेशन वगैरे आहे. खूप आहे, एकदम मस्त आहे, काही टेन्शन नाही आहे. हा पहिल्याचा घाट आहे. जाताना एवढी मजा येते ना. बाकी काही नाही, आवड होती म्हणून मस्त गाडी घेतली. नंतर निघालो. ऑलरेडी भरपूर किलोमीटर झाली ती. आणि बाकी लोक ना असे बघतात नाही का गाडी जाताना, कसं वाटतं, सगळे विचारतात कितीचा ऍव्हरेज देते. तर मिडल क्लास पहिले ऍव्हरेजच विचारता गाडीचा कसा आहे कसा नाही. बाकी काय नाही, देते आपल्याला 30-31, नाही तर सिटीमध्ये देते 27-28चा. बाकी हायवेला 30-35 देते. बाकी ओव्हरऑल एकदम मीटर वगैरे एकदम भारी. सर्व तू किती किलोमीटर जाईल रेंज दाखवेल. बाकी सेन्सर आहे त्याला. नाईटला ते ब्लॅकआउट होऊन जातं, नंतर दिवसा वाईट होऊन जातं. बाकी आपल्याला खूप लांब जायचं मित्रांनो इथून, त्याच्यामुळे जाम झालो आम्ही. आता आमचा जायचा प्लॅन होता मालवणला, पण इथं आमचं मालवणची इच्छा इथंच पूर्ण होऊन गेली. बाकी आमचा 1200 किलोमीटरचा टूर होता पूर्ण, पण इथं आम्ही 80-90 किलोमीटरला जाम होऊन गेलेलो आहे उन्हामध्ये. तिकडे कसं जाणार, तिकडे जाऊ आपण मस्त ट्रेन वगैरे नाही. गाडी तर घेऊन जायची नाही आपण, मस्त एन्जॉय करू आपण. बाकी तुम्ही ब्लॉगचा आनंद घ्या, एकदम भारी आहे ब्लॉग. रस्ता बघू शकता किती भारी आहे. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंफार आपण ह्याच व्हिडिओमध्ये पुढं सिनेमॅटिक शॉट्स वगैरे टाकू. तुम्हाला बोर नाही होणार जेणेकरून. बाकी माहित नाही तिकडे पाणी असेल का नसेल. वैतरणा डॅमला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर चांगली गोष्ट आहे. आम्हाला काय फक्त कॉन्टेंट पाहिजे होता, कसा भेटेल कसा नाही ते महत्वाचं होतं. बाकी रस्ता वगैरे एकदम मस्त आहे, मख्खन आहे. गाडीचं व्हायब्रेशन काहीच नाही. गाडी 100 वर जरी टेकली ना,
तरी व्हायब्रेट मारत नाही. पण आपण तितकंच मध्ये 60-70 चालवतोय गाडी. बघा तुम्ही किलोमीटर बघू शकता. बाकी काही नाही, 60च्या वरच गाडी चालते. 60-65 बस, त्याच्यावर गाडी काही पळवत नाही. बाकी रोड एकदम सुनसान आहे. गरमीचा टाइम आहे. जास्त लागतं, त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे घालून घेतलेलं आहे. बाकी आपल्याला फक्त गाडीचं आहे ना, मित्रांनो आता आम्ही इथं घाटामध्ये आलेलो. एक नंबर घाट आहे, माहित नाही कोणता आहे, पण दुसरं घाट आहे. मस्त एकदम भारी मध्ये. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण घाट वगैरे सर्व क्रॉस केलेलं आहे. घाटाच्या पुढं आलेलो आहे आपण. हा रस्ता आहे. गावाचं नाव मास्तरवाडी का काहीतरी आहे. ती कट केलेली वाटतं मी. एवढा जाऊ द्या. तर इथून आपल्याला एकदम मस्त असं एकदम विंटेजवालं रत्नागिरीकडे आलेलं असं फील येत आहे. आणि एकदम भारी. आता पुढं आंब्याची झाडं वगैरे असतील, आंबे वगैरे तोडून काय असेल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे इन्फॉर्म करून देईन. आता गावामध्ये आलो पण एक नंबर वाटतं. कसं वाटतंय? एकदम कडक. आता इकडे आम्ही काहीतरी खाऊ मस्त. काहीतरी भेटतं इकडे. आंबे भेटतात 10 रुपये लावून. कापून चुकू एकदम कापून चुकून आम्ही खाऊ आता मस्त. आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे असायला हापूस दिला आहे ओरिजिनल. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो का 300 रुपये किलो? 10 रुपये किलो एकदम कडकमध्ये आंबे. आणि नाशिकपेक्षा इथं ऊन कित्येक पटीने कमी आहे असं म्हटलं त्याचं काय अर्थ नाही. एक नंबर. आणि आज ॲक्च्युली संडे म्हणून आम्ही निघालो नाही. तर मंडे असतं तर जमत नाही आम्हाला. हे मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही 10 रुपये किलोने आंबे घेतलेले. बघू आता भेटला का नाही. असतील तर मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे, ईमेल ID नंबर वगैरे सर्व टाकून देतो ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही परचेस करून घ्या. आणि इथं थांबलो आता. मस्त वाडी आहे इथं एक नंबर. आणि काही ना काही विषय आता गाडी थांबवली आम्ही जरा वेळ. बघू शकता आमची गाडी. पुढे मी चालवतो आता. अभिषेक भाऊंनी आत्तापर्यंत चालवली. बाकी इथं थंबनेल वगैरेला फोटो कसा वाटेल तुम्हाला? काय वाटतं? इथं थंबनेलसाठी एक फोटो घेऊ आपण मस्त. काय आंबे पाडते खर्च? नाही कैऱ्या कुठे आहे का? झाडं लीट पाहिजे आठवलं. हा रेड वरती आम्ही आता एकदम कैरा पाडतो इथं मस्त कडक मध्ये. आई कैरा पडला विंचट. कुठे? आता आम्ही इकडं कैरा पाडतो मस्त. गाड्या येतं आपली गाडी इथं पाड. वरती गेला मित्रांनो. आता इकडं कैऱ्या पाडायचे कामं चालू आहे. ऊन लागते म्हणून मी बांधले. बाकी काही सीन नाही आहे. आपल्या गाडीच्या इथं आपण कैरा वगैरे पाडलेलं आहे. बघ बरं आब्या, हे खाली विहीर आहे बघा मस्त कडक मध्ये. ते विहिरीत जायत धुवायचं का कैरी? बघ किती भारी प्रकारची विहीर आहे. चला तर मग मित्रांनो, आपण कैरा वगैरे तोडू तिथून निघालेलो आहे. आणि आपल्याला बरंच लांब जायचं आहे. त्याच्यामुळे थोडंफार 15-20 कैरा तोडला मस्तपैकी. बॅग वगैरे मध्ये ठेवल्या. आता इथून मॅप वगैरे लावतो. माहित नाही किती लांब आहे. आम्हाला निघून कमीत कमी अजून 1.5 तास झालाय. तरी आम्ही अजून लोकेशनवर पोहोचलो नाही. आम्हाला लोकेशन माहित नाही कुठे आहे. असं मला मागं विचारलं 2 जणांना. तुला गावापासून लेफ्ट मारायचा आणि सरळ रस्ता आहे. म्हणजे मॅपमध्ये चुकीचं दाखवतं कधी कधी. त्याच्यावर आपण ट्रस्ट करू नाही शकत. गुगल मॅप धोका देऊन देतात. बाकी तुम्ही एन्जॉय करा ब्लॉगला बस. मित्रांनो, आता आम्ही इथं लोकेशनला पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली हे लोकेशन वाटत नाही कारण की इथं धरण आहे. आपल्याला इथून अजून कमीत कमी 3-1 किलोमीटर लांब जायचं आहे. आता हा वरती रस्ता जात होता तो डायरेक्ट जाऊन धरणाला भेटतो. ॲक्च्युली आपण इकडे वरती गाडी नेलेली नाही. माहीत नाही समोर काय. आपल्याला इथून लेफ्ट साईडने सरळ जायचं आहे. आता इथे विचारू आपण लोकांना ते काय म्हणतायत. आपल्याला माहित नाही समोर काय. आणि की या रस्त्याला मी ॲक्च्युली आलो नाही कधी. तर बघू कसं आहे कसं नाही. बाकी बघा ना किती भारी वाटतंय. हिरवा तर नाही आहे पण ब्राऊन ब्राऊन. इथं टेम्परेचर पण मॅक्झिमम 38-37 असं होतं. भरपूर ऊन लागत होतं. हेल्मेट वगैरे घातलं होतं त्याच्यामुळे काय एवढं वाटतं. जाऊन आम्हाला वैतरणा डॅम सापडला आहे. इथं बघू शकता लोक एकदम मस्त कडक मध्ये मासे बिचे पकडत आहे. हा इथं व्ह्यू आहे मस्त बे कडकवाला.
ही तर आपली गाडी आहे हार्ले. बाकी काय दाब्या कसा होता एक्सपिरियन्स? रिटर्न निघून चाललो तर आम्हाला रस्ता सापडत नव्हता, म्हटलं कुठं आलो. आता गाडी तिकडे त्या स्पॉटला घेऊन जाऊ एकदम. या ठिकाणी मस्त व्ह्यू आहे वैतरणाचा. मित्रांनो आता धरणाच्या इथं आलो मस्त गाडी ना आपण कमीत कमी 2 तासानंतर मित्रांनो आम्ही या लोकेशनला पोहोचलोय. बाकी वातावरण बघा किती भारी वाटतं, एकदम असं स्वर्गात आलेला असं फील होत आहे. आणि गाडी चालवायचं तर मजा वेगळंच. आता मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू नाही शकत काय एक्सपिरियन्स होता काय नाही. बाकी रस्ता वगैरे एकदम मख्खन आहे. मख्खन तर नाही आहे, दगडाचा आहे, दगडाचा पण नाही, मातीचा आहे. आणि बाकी एकदम भारी वाटतं. आता बघू पुढं काय काय नाही. फोटो वगैरे काढून असं सिनेमॅटिक शॉट वगैरे मी या व्हिडिओच्या लास्टला टाकेल. बाकी एकदम असं माइंड फ्रेश होऊन गेलं इकडे येऊन, एकदम भारी वाटलंय. कोको कोला आणलेली आहे, बिस्किट पुडा आणलेले आहे खायला. असं खातो पितो मस्त कडक मध्ये, त्याचा व्हिडिओ काय बनवत नाही मी. बाकी बघू शकता किती भारी बघा ना व्ह्यू. आणि इथं पाणी होतं ती मोठी गोष्ट, पाणी नसलं तर मजा नसते. आधी आलो आपण इथं गाडी वगैरे पार्क एकदम जाम. इथं पाणी बिणी पिऊ, इथं बसू जरा वेळ. हा इथं डाम दिसतोय. ठिकाणी आपली गाडी फसलीच आहे. त्या भाऊची अवस्था बघा काय झाली. गाडी बघा पूर्ण चिखलानी भरली आहे आणि तिथं फसलेली बघा आपल्या गाडी. तरी कुठे गेलं आहे बघा, हे वैतरणा डॅम आहे तो. एकदम भारी व्ह्यू आहे. ही आपली गाडी. बाकी खतरनाक अवस्था झाली पण तिची. कसं वाटलं, कसा होता एक्सपिरियन्स? दाखव अरे काल मित्रांनो. आता आलं आमचा नाश्ता वगैरे खाल्लं गेलं. आम्ही मस्त दम बिर्याणी आणली, बिर्याणी वगैरे खाल्ली गेली. आता गाडीवर 1-2 मस्त फोटो क्लिक करतो. अवतारचं पूर्ण घाणेरडा झालेला आहे हेल्मेट आणतो मोबाईल घातलं. बाकी वातावरण एक नंबर आहे. आता इकडनं एक पोलिसाची गाडी गेली, सर्व पळाले तिकडनं. इथं आमची गाडी फसून गेली, तिकडनं अशी वरती आणली. बाकी एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे आपली गाडी. मी शॉर्ट वगैरे ते स्टार्टिंगला बघितलेलं असतं. आम्हाला इथे यायला तरी 1-1.5 तास लागला होता. गाडीचे थोडंफार सिनेमॅटिक शॉट वगैरे घेऊ मस्तपैकी कडकमध्ये. इथं गाडी पार्क करतो आणि व्हिडिओ थोडे शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला जे वाटेल ते करा. तर थोडंसं या ब्लॉगला जरा काय म्हणतो आपण रिस्पॉन्स भेटला तर बरोबर होईल. बघा वाटली नाही, सॉरी बरं काही याची स्प्राईटची बाटली आहे. तुम्ही म्हणशाल काही तिसरं नाही. आयचा व्ह्यू वगैरे. आता मगाशी आपण आता फोटो वगैरे काढले मस्तपैकी. गाडीचा व्ह्यू बघू शकता. समोर आपला वैतरणा डॅम कडकमध्ये. बाकी तुम्ही ते बघू शकता कसं वाटलं असेल. अल्ट्रा वाईडमध्ये काढलेला हा व्हिडिओ. बाकी एकदम मस्त होतं एक्सपिरियन्स वगैरे. मग या वैतरणा डॅम. इथं आपली गाडी किती भारी दिसते बघा ना. ही आपली गाडी, आपला व्ह्यू, आपला दोस्त. बाकी कसं वाटतंय सांगा तुम्ही? एकदम मस्तपैकी हा याचा व्ह्यू आहे. हे आपली हार्ले अँड बाकी काय नाही. आता स्टेबिलायझेशन बंद आहे व्हिडिओचं. चल ना भाऊ, कुठे जायचं आता? सॉरी बरं, केस खूप खराब झाले आता हेल्मेट म्हणून. हेल्मेट घालायची इच्छा नाही होत, पण मग सेफ्टी रिझन तुम्ही पण घाला आणि व्हिडिओ शेअर करा. यार अभी